अजितदादांचा घातपात नसून अपघातच, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे लातूर जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत. लातूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमात ते सहभाग नोंदवणार असून त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधलाय. लातूर जिल्हा दौऱ्याचे नियोजन सांगत त्यांनी अजितदादा पवार यांचा घातपात नसून तो अपघातच असल्याचं सांगितलंय. मात्र या संपूर्ण अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सत्य बाहेर आलं पाहिजे. तसेच संबंधित विमान कंपनीवर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी रामदास आठवले यांनी केली असून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रभागनिहाय निवडणूक बंद करून ती वार्डनिहाय निवडणूक व्हावी, यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा देखील करणार असल्याचं यावेळी रामदास आठवले यांनी सांगितलंय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. दौऱ्यावरती आहात, काय नेमकं लातूर जिल्हा दौऱ्याचं नियोजन आहे, कशा पद्धतीने आपला दौरा? आता लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने मी आलेलो आहे. त्याचबरोबर किलारीला धम्म परिषद आहे आणि अहमदपूरमध्ये रिपब्लिकन पक्षाचा मेळावा आहे. त्यासाठी मी आज लातूरमध्ये आलेलो आहे. आणि अजितदादा पवार यांच्या एअरक्राफ्टचा जो क्रॅश झालेला आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अजितदादांसारखा एक महान नेता, अजितदादांसारखा अत्यंत धाडसी नेता, अत्यंत वेल ॲडमिनिस्ट्रेटर असणारा नेता हा आपल्यातून निघून जाणं हे महाराष्ट्राचं मोठं नुकसान आहे. तर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, सीबीआयची चौकशी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर या अपघाताच्या संबंधातली माहिती लोकांच्या समोर आली पाहिजे असं माझं मत आहे. पण माझं मत हे आहे की याच्यामध्ये अजितदादांचा कोणी घात करेल एवढा कोणी हिमतीचा माणूस किंवा कोणी असं अजिबात असू शकत नाही. अजितदादांचा हा पूर्णपणे अपघात आहे, पण त्या अपघाताची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये घातपात आहे अशी शंका व्यक्त करणं म्हणजे अजितदादांच्या इमेजला धक्का देण्यासारखं आहे. म्हणून मला असं वाटतं की या प्रकरणाची सगळं चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. नवोदय विद्यालयातील ज्या मुलीचा मृत्यू झाला, नवोदय विद्यालयामध्ये एका दलित समाजाच्या मातंग समाजाच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. तिने आत्महत्या केलेली आहे आणि तिच्यावर चुकीचा आळ घेऊन आरोप लावून तिला बरीच मारहाण करण्यात आली आणि त्याच रात्री त्या मुलीनं आपलं जीवन संपवलेलं आहे. त्यामुळं त्या नवोदय विद्यालयाचे जे संबंधित लोक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि 2 लोकांवरती तर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. आणि त्या कुटुंबाला समाज कल्याण खात्याच्या वतीनं 4 लाखाची मदत मिळालेली आहे. बाकी मी ते कुटुंब अत्यंत गरीब आहे, त्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि मुख्यमंत्री फंडातूनही काही रक्कम त्या कुटुंबाला देण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. राज्यसभेची निवडणूक होती, शरद पवारांचं नाव सुद्धा राज्यसभेवर घ्यावं अशी मागणी होत आहे विरोधकांकडनं. तुम्हाला काय वाटतं, शरद पवार यायला पाहिजे परत एकदा राज्यसभेत? नाही, शरद पवार साहेब आले तर आम्हाला आनंद आहे. पवार साहेब आपले पूर्वीपासूनचे मित्र आहे, आजही ते आमचे मित्र आहे आणि पवार साहेब जर कदाचित एनडीए मध्ये आले असते तर ते देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते. पण पवार साहेबांनी तेवढ्या योग्य निर्णय घेतला नाही. पण ठीक आहे, पवार साहेबांसारखा नेता सिनियर नेता आहे, त्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यांच्यासारखा नेता राज्यसभेमध्ये आला तर आम्हाला आनंद आहे. वेळेवर स्वातंत्र्य मिळत नव्हती म्हणून केंद्राने निर्णय असा घेतलेला आहे की डायरेक्ट मुलांच्या अकाउंटवरती ती स्कॉलरशिप पाठवायची. त्यामुळं सध्या या जिल्ह्यामध्ये सर्वांना स्कॉलरशिप मिळालेली आहे आणि आमच्या मंत्रालयाकडून वेळेवर आम्ही पैसे पाठवतो. पण आमच्याकडे सगळं त्यांचं रेकॉर्ड यावं लागतं आणि कॉलेजनी आणि हायस्कूलनी ते रेकॉर्ड पाठवलं पाहिजे. आमच्याकडे प्री मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे, तर ती स्कॉलरशिप वेळेवर मुलांना मिळाली पाहिजे यासाठी माझा नेहमी प्रयत्न राहतो. आणि आज लातूर जिल्ह्यामध्ये तर मला सांगण्यात आलं की सर्वांना स्कॉलरशिप मिळालेली आहे. आमचं म्हणणं असं आहे की छोटे मोठे पक्ष किंवा जो आमचा दलित समाज आहे, पूर्वीच्या काळामध्ये आमचे लोक एका वार्डामध्ये ते निवडून येत होते. पण आता प्रभाग पद्धती झालेली असल्यामुळं 4-4 वार्डाचा एक प्रभाग आहे आणि त्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांना निवडून येणं शक्य आहे. त्यामुळं प्रभाग पद्धती ही प्रभाग पद्धतीची सिस्टीम रद्द करावी आणि पूर्वीसारखी वार्ड पद्धती असावी अशी आमची मागणी आहे.
मी मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार आहे आणि वेळ आली तर आम्ही कोर्टामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता जर बाबासाहेब आंबेडकरांचा 72 फुटाच्या पुतळ्याची जबाबदारी महानगरपालिकेने घेतलेली आहे आणि महानगरपालिकेने त्यासाठी 10 कोटी रुपये लागतील असे सांगण्यात आलेलं आहे. तर मला असं वाटतं की जर महानगरपालिकेने ठरवलेलं आहे तर लवकरात लवकर त्यांनी या पुतळ्याचं काम सुरू करावं आणि त्याला निधी उपलब्ध करून द्यावा. जर राज्य सरकारकडून त्यांना काही निधी हवा असेल तर त्यांनी तसं मला आता सांगितलं तर मी मुख्यमंत्र्यांना बोलून मी नक्की त्यासाठी प्रयत्न करेन. ठीक आहे, काही ठिकाणी अडचणी आहेत, काही ठिकाणी आपण म्हणताय तशा अडचणी आहे. काही ठिकाणी एक तर पूर्वी गावाची एक स्मशानभूमी असायची आणि काही गावामध्ये दलित लोकांच्या बॉडीजना करण्यासाठी लोक अडचण आणतात. त्यामुळे दलित समाजासाठी वेगळी स्मशानभूमी करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी झालेला आहे आणि गावामध्ये आहे, पण ज्या ठिकाणी नाही तिथं लवकरात लवकर प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा सामाजिक न्यायाचा विषय नाही आहे, हा तर त्या जिल्ह्याच्या प्रशासनाचा विषय आहे. जरूर माझ्याकडे जर आपण माहिती दिली तर त्या गावामध्ये स्मशानभूमीसाठी जमीन मिळवून त्यासाठी प्रयत्न करू आपण. Thanks for watching Ekmat Digital.